रिव्हिजन मारतो. कसं टॉपर जवळ आलं तर रिव्हिजन मारून घ्या. आद्या काय म्हणते? तू नाही गेला ऋषासोबत तू पेपर मध्ये? बेकार काय काय बोलून राहिले. लय लागली घे ना बाई तुला कष्ट केलं आणि शेवटी आगलो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. फायनली रेडी झालो. आय कार्ड पण घातलं, हॉल तिकीट पण घेतली. आणि हे पा याचं आय कार्ड दिसलं, याचं आय कार्ड दिसलं म्हणजे आय कार्ड दिसत नव्हतं. डायरेक्ट यानं फेकलं आणि तुटलं. गेलं बाबू. म्हणजे पा 10 मिनिटापासून आय कार्ड शोधत होता, आय कार्ड भेटत नव्हतं आणि भेटलं आणि झपकन फेकलं रागात. आणि आता डायरेक्ट आय कार्डच तुटलं. आता हा 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 बॅगीच होतं 10 पाहिलं बॅगीत 56 खाणे त्या बॅगीत. मग कायले घेतली अशी बॅग? एका कर्णवाली घ्यायची. हा मॅडम घ्यायला लावली. अरे 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 अबे ते जवळ ठेवून घे. सध्या आय कार्ड खिशात ठेव फक्त. संध्याकाळी फेविक्विकने चिपकून टाक. अजून हरपला, अजून 100 रुपयाचा खर्च. आदित्य आताच उठला, बिकॉज त्याचं काही नाही, वचील माणूस आहे. आमचा आता पेपर आहे, मस्त रेडी झालो. आज डिजिटल कम्युनिकेशनचा पेपर आहे, होपफुली चांगला जाईल. तो बा बाल्कनीत तयारी करू राहिला. म्हणजे स्वॅगची गोष्ट नाही, ब्लॉगमध्ये कॅमेरामध्ये अर्धनग्न अवस्थेत आला नाही पाहिजे तो, म्हणून त्यानं तसं केलं. आदित्य आता खाली चालला. आपण पण वरच्या रूममध्ये जाऊ, बघू आपल्या दोस्तों की कैसी पढाई हो गई आहे. चलो. आम्ही म्हणजे मोठे मोठे लोक बनणार आहे. सायंटिस्ट, ॲस्ट्रॉलॉजर्स, त्यानंतर इकॉनॉमिस्ट, त्याच्यासोबत बसलो आहे. ऋषिकेश नामदास काय बेटा बनू शकते ॲस्ट्रॉलॉजर. बनू शकतो. मग पॅशन. हा अब्दुल कलामला पण ॲस्ट्रॉलॉजर बनायचं होतं, पण त्याला माहितच नव्हतं कसं बनायचं. त्यांना अक्षय रिस्पेक्ट. मिसाईल मॅन. तर चला अक्षय भाई पटकन रेडी होय बेटा. कसा कॉलेजला जायचं आहे? ऋषाचा जेनजी लुक. कॉलेजमध्ये जाताना पण जेनजी लुक. हो, सकाळी पातोंडावर मस्त दावलं, पावडर मारलं आणि खाली पॅन्ट. पावडर मारली खाली पॅन्ट, खिशात कॉफ्या नेसलेच्या. मस्त. आता मी पण थोडीशी रिव्हिजन मारतो. कसं टॉपर जवळ आलं तर रिव्हिजन मारून घ्या. पाटण म्हणजे काय काम आहे आता त्याचं जास्त. चलो ये देखो. आता तुला वाटलं की तू फॉर्म मध्ये घेतोय. ए काही लिहू नको. सांग मग एम अरे QAM ची ट्रान्समिटर डायग्राम. ट्रान्समिटर डायग्राम काहीच नाही एम अरे QAM मध्ये. अरे बिट स्ट्रीम इनपुट देते, त्यानंतर मग सिरियल टू पॅरलल कम्युनिकेशन राहते, सिरियल टू पॅरलल कन्व्हर्जन राहते, D1 D2 D3 D4 राहते. D4 झाल्यानंतर मग खाली मल्टिप्लेक्सरला द्यावं लागते, मल्टिप्लेक्सर वरून मग ऍडरला द्यावं लागते आणि ऍडर वरून डायरेक्ट येईल. बरोबर आहे का? बरोबर आहे. काय काय का मोठा पिरियड. हो. ऋषा कुठे? ऋषा नाही आला. पेपरच्या पहिले पोरं कुठं चालले पा. आद्या काय म्हणते? तू नाही गेला ऋषासोबत तू पेपर मध्ये? बेकार काय काय बोलून राहिले. चला आता माहिती का जास्त ब्लॉग शूट नाही करत मी, पहिले अभ्यास करतो आणि मग आपण पेपर नंतर ब्लॉग शूट करू. काय लय गाण होता तरी आउट ऑफ. मला पण एक प्रश्न नाही आला, त्याच्या जागी दुसरा लिहिला. पण आहे देखो हात में रिडक्शन. हे काय पण काय हे हातात कॉप्या. कॉप्या एवढ्या मोठ्या कॉप्या नाही माहिती का काय पाहिजे? पण दम पाहिजे, दम. आणि असते. ए कसा गेला रे पेपर? कराय मी आला तसंच केलं ना, काय फरकच नाही पडला.
न्यूमरिकल फक्त त्याच्यात न्यूमरिकल सोडवायचं त्याच्यात थेरी करायची तरी जास्त जोरात हसून राहिले. लय लागली घे ना बाई तुला रात्रभर कष्ट केलं आणि शेवटी आपलं आउटपुट चांगला मिळाला सगळ्यांचा. नाही शॅनॉनचं नाही सोडून खालचं हुपमन पेपर चांगला गेला. पास होणार आहे कारण पासिंग पुरता चांगला लिहिला. अक्षय पास आणि क्वेश्चन लास्ट कन्फर्म. अरे वा आपण काय मॅट्रिक्स वाला काही पोरांची रिएक्शन घ्यायला लागते. अजून ऋषिकेश नामदास जो की अजून लिहूनच राहिला पेपर. अजून लिहून राहिला पेपर. काय करायला हा सगळा लिहिलाच पेपर ना. मग चांगलंय ना. मग आता उद्याचा पेपर उद्याचा उद्याचा म्हणजे परवाचा रूम वर गेल्यावर अभ्यास करू. ऋषिकेश नामदास का आने दो उसकी लेंगे आपण. ऋषी आउट ऑफ ना. चला चला खतरनाक ऋषा. बापरे खतरनाक. पन्या कोल्हा तुला काय पास होते का. प्रश्न किती लिहिले. एक पण नाही लिहिला. कन्फर्म दुसरा मग 15 मार्क 17 पैकी अजून 15च पाहिजे पास व्हायला. अरे मग काही ना काही लिहिलं ना. कोणीच नाही पाहिलं. आधी घेऊ वाजला. विकेट पडते आधीची. विकेट पडते आधीची विकेट पडते. बाप मोठंच असते मी 3 आर काय जणांचं इन्फॉर्मेशन आता काही क्वेश्चन लक्षात ठेवला एवढ्या पडली. अरे त्याची पडली. आपलं काय आपलं नाही बाबा. मी पास आहे. याचा रिव्ह्यू टाकलाय. डीआरएस चालू आहे. विकेट पडली का नाही सांगू आपण. रिव्ह्यू पडला रिव्ह्यू नाही. डीआरएस घेतला यांनी रिझल्ट. ऋषा आवरतच नाही आज. ऋषाचा लय खतरनाक पेपर गेला. काय काय ऋषा काय केलं करे काय केलं नाही. फॉर्म्युला आठवत नाही म्हणून डिराईव्ह करतो डायरेक्ट फॉर्म्युला. डायरेक्ट डेरिव्हेशन डायरेक्ट डिराईव्ह करतो. कॉन्सेप्च्युअल एकदम. म्हणजे पोरांना टाइम नाही पुरत. फॉर्म्युला आठवला नाही. पेपर लिहिते वरचा प्रश्न पण लिहिते. तू शिक. आपला शिकवलं जातो. ऋषाने काय केलं म्हणते. अरे मला आता कळलं टर्पे एवढा का फॉर्म मारतो का. मित्रांनो पहा फायनली आता जेवण करतो. इकडे आद्या याला आणि आद्याचे पेपर नव्हते. आद्या कुठे गेलता रे तू. सजून असा नाही आय कार्ड नको दाखवू. आय कार्ड ते कॉलेजमध्ये एंट्री भेटासाठीच असते फक्त. त्याच्यानंतर काही नाही राहत. तर आता मस्त जेवण करून काळा येऊन राहिलो. मस्त जेवण करून घेऊ बिकॉज भूक लागली आणि वापस उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा. सो गाईज आता पहा संध्याकाळ झाली आहे. दुपारी आलो पेपरवरून. मस्त थोडासा आराम वगैरे केला बिकॉज अगले पेपर की भी तयारी करनी है यार. थोडी रात की नींद. रात्रीच जास्त नाही. 12:30 नंतरच झोपलो. सकाळी 7:30 वाजता उठलो पण तरी थोडीशी झोप होती. कसं एक्झाम प्रेशर टेन्शन
तर आता आमचा उद्या पण पेपर आहे. उद्या EMFTचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी त्याचा पेपर आहे आणि शिवमचाही पेपर आहे. तर पहा इकडे अभ्यास तर चालू आहे आपला मस्त. शिवम तुझा कायचा पेपर आहे? ऑपरेटिंग सिस्टम. त्याचा ऑपरेटिंग सिस्टमचा पेपर आहे. तर हा चला त्याला अभ्यास करू देऊ आपण. तर आता मी पण अभ्यास करतो आणि पटकन तुम्हाला रोज ब्लॉग दिसले पाहिजे याच्यासाठी थोडीशी कशी मेहनत घेऊन राहिलो मी दक्षिता. बिकॉज कन्सिस्टन्सी आहे. आपण 10 दिवस कंटिन्यू ब्लॉग टाकू, म्हणजे कंटिन्यू डेली ब्लॉग टाकू. मग 10च्या नंतर अजून वाढू दिवस, पण पहिले 10 दिवस कंटिन्यू ब्लॉग टाकू. आणि जर एकही दिवस ब्लॉग नाही आला तर कमेंट सेक्शन भरून टाकजा काय रे बाबू कुठे गेली कन्सिस्टन्सी. तर चला आजचा ब्लॉग पटकन आता एडिट झाला आहे ऑलमोस्ट, एक्सपोर्ट करतो आणि अपलोडिंगला लावतो. तर असाच सपोर्ट ठेवा आणि उद्याच्या पेपरचा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. आता मी अभ्यास करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.